नमस्कार. सध्या ग्लासगो येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा चालू आहे आणि दिवसेंदिवस भारताच्या पदकांमध्ये संख्येत वाढ होत आहे. नवीन नवीन विविध खेळातील प्रकारामध्ये भारतीय खेळाडू आपली चमक दाखवत पदक मिळवत आहे. आज नेमकं कोणत्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे पण पदक मिळवले याची इत्यंभूत माहिती जाणून घेण्यासाठी जर चॅनलला तुम्ही पहिल्यांदाच आला तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच क्रीडा स्पर्धेसंदर्भात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसंदर्भात महत्त्वाची अपडेट देणारे व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती होईल. आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय हाच आहे की राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अजून एक रौप्य पदक भारताला मिळाले आहे. लांब उडीत भारताला रौप्य पदक मिळालेले आहे. भारताच्या श्रीशंकरने ही लांब उडी मारत रौप्य पदकाला गवसणी घातलेली आहे. याची इत्यंभूत माहिती देणं हा व्हिडिओचा मुख्य विषय आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनलला पहिल्यांदाच आल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर तुम्ही जास्त वेळ न घालता आजच्या मुख्य व्हिडिओला सुरुवात करूया. लांब उडीत भारताला रौप्य पदक. भारताच्या श्रीशंकरची झेप अखेर यशस्वी ठरलेली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय लांब उडीपटू श्रीशंकरने अखेर रौप्य पदकाला गवसणी घातलेली आहे. सलग दुसऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकण्याची त्याची ही ऐतिहासिक कामगिरी ठरलेली आहे. बराच काळ दुखापतींमुळे मैदानापासून दूर राहणाऱ्या श्रीशंकरने हार न मानता जोमाने प्रयत्न करत पुनरागमन केलेले आहे आणि अखेर बाजी मारलेली आहे. सलग 2 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकांची कमाई करणारा तो भारताचा पहिला लांब उडीपटू ठरलेला आहे. म्हणजे मागील बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत देखील त्याने लांब उडीमध्ये रौप्य पदक जिंकलं होतं आणि आता ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही तो रौप्य पदकाचा मानकरी ठरलेला आहे. अशी कामगिरी करणारा सलग राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये 2 पदक जिंकणारा तो पहिला लांब उडीपटू भारताचा ठरलेला आहे. त्याने अंतिम फेरीमध्ये 8.09 मीटरची सर्वोत्तम उडी घेत दुसरे स्थान मिळवले, तर जमैकाच्या ताजे गॅलेने 8.15 मीटरची लांब उडी घेत सुवर्णपदक जिंकले, तर स्कॉटलंडचा स्टीफन मॅकेन्झीने 8.08 मीटरची उडी मारत कांस्य पदकावर समाधान मानले. अशा रीतीने अंतिम फेरीत भारताचा अजून एक दुसरा खेळाडू लोकेश सत्यनाथन याने 7.97 मीटरची लांब उडी घेत तो 5व्या स्थानी राहिला. अशा रीतीने भारताच्या पदकांच्या संख्येत वाढ दिवसेंदिवस होत आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये भारताचा लांब उडीपटू श्रीशंकरने अखेर रौप्य पदकाला गवसणी घातलेली आहे. मागील म्हणजे 2022च्या राष्ट्रकुल बर्मिंगहॅम शहरात झालेल्या स्पर्धेत देखील त्यांनी रौप्य पदक जिंकले होते लांब उडीमध्ये आणि 2026च्या ग्लासगो येथे सध्या सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत देखील त्याने दुसऱ्यांदा रौप्य पदक जिंकलेले आणि अशी देदीप्यमान कामगिरी करणारा तो भारताचा पहिला लांब उडीपटू ठरलेला आहे, ज्याने सलग 2 राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारताला पदक मिळवून दिलेले आहे. त्यामुळे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लांब उडीत भारताला रौप्य पदक जिंकून देणाऱ्या श्रीशंकरची माहिती सांगितलेली आहे. जी माहिती स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चालू घडामोडी अंतर्गत प्रश्न एखादा विचारला जाऊ शकतो की सलग 2 ऑलिम्पिकमध्ये लांब उडीमध्ये पदक जिंकणारा खेळाडू कोण, तर श्रीशंकर हे त्याचं नाव आहे. त्याची इत्यंभूत माहिती देण्याचा प्रयत्न आपण या यूट्यूबच्या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसंदर्भात महत्त्वाची अपडेट देणारे व्हिडिओ आणि खेळाडूंनी केलेली वैयक्तिक कामगिरी, खेळाडूंनी केलेले नवीन नवीन विक्रम, जे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चालू घडामोडी अंतर्गत प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच अनुषंगाने आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असतो आणि त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होत असतो. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लांब उडीत रौप्य पदक जिंकलेल्या खेळाडूची माहिती दिलेली आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच आला तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.